हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू द सीरीज क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ। और आज जिस विक्टर की, जिस स्ट्रगल के पार निकलने वाले परफॉर्मर की बात होने वाली है, मुझे तो लगता है इस बच्चे का रियल लाइफ देखने के बाद सल्यूट करने के अलावा हमारे पास कोई ऑप्शन नहीं है। मैं तो हमेशा कहती हूँ स्टूडेंट्स की 1 ईयर इज इनफ फॉर बैंकिंग, 1 ईयर इज इनफ फॉर बैंकिंग। लेकिन इस बच्चे ने इतने कम समय में रिजल्ट्स लाए हैं, और वो भी एक नहीं, 3। टारगेट तो 5 का लेकर निकला था ये बच्चा, लेकिन अनफॉर्चुनेटली 2 मेंस दे नहीं सका। 3 बड़े मेजर रिजल्ट्स लेके एसबीआई पीओ, आईबीपीएस पीओ और एसबीआई असिस्टेंट के रिजल्ट्स लेकर आज हमारे साथ है मयूर। Welcome, Mayur, to the studio of SSA. Thank you, ma'am. Okay, and let's get ready with an interactive session with you. First of all, तो मैं आपको ये सब बता दूं कि he is a non-SSA student. लॉकडाउन का फायदा कैसे उठाया जाता है, लॉकडाउन या कहते हैं ना ब्लेसिंग इन डिस्गाइज को कैसे अपॉर्चुनिटी बनाया जाता है, ये मयूर ने हमें दिखाया है। नॉन एसएसए होने के बावजूद सिर्फ एसएसए के यूट्यूब लाइव सेशंस करके, एसएसए के टेलीग्राम सेशंस करके और एसएसए की फैकल्टी से टच में रह के भी रिजल्ट बच्चे लाते हैं, लाकर दिखाया है, और ये इस बात का प्रूफ है। बिना किसी ऑफिशियल कोचिंग क्लास को ज्वाइन किए, सिर्फ एसएसए को टेलीग्राम पे और यूट्यूब पर फॉलो करके लॉकडाउन का पूरा बेनिफिट उठाया है मयूर ने। सो आई एम सो हैप्पी टू लिसन। मैं हमेशा कहती हूँ मेरे एसएसए के बच्चों ने तो सच में चुल्लू भर पानी में डूब जाना चाहिए जब नॉन एसएसए ऐसे परफॉर्मर्स आके बैठते हैं तो। बट आई एम प्राउड ऑफ यू मयूर। सो लेट्स स्टार्ट विथ योर जर्नी। और जितने भी सारे सुन रहे हैं उनको ये बता दूं कि अगर इस कुर्सी पे आना है तो मयूर की कहानी, मयूर का स्ट्रगल, मयूर के स्ट्रैटेजीज और मयूर के सजेशंस को बहुत सीरियसली नोट डाउन करें। चलिए, टेल मी समथिंग अबाउट योर फैमिली बैकग्राउंड मयूर। और आप कंफर्टेबल रहे, मराठी, हिंदी, आप जो भी भाषा में कंफर्टेबल है उसमें बात करें। नमस्कार, मी मयूर संजय जाधव. मी मूळचा नाशिक जिल्ह्यातील साटुना तालुक्यामधील अंतापूर गावात राहतो. माझे वडील शेती करतात, आई गृहिणी आहे आणि मला एक मोठा भाऊ आहे, तो सध्या बँकिंगची तयारी करतोय. अच्छा, वो बैंकिंग की तैयारी कर रहे हैं। मयूर, आपका थोड़ा एजुकेशनल बैकग्राउंड बताएंगे बेटा? माझं 10वी नाशिकला झालं, 12वीचं कॉलेज पण मी नाशिकमध्येच पूर्ण केलं. ग्रॅज्युएशन माझं बीटेक ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे. जळगावला डॉक्टर उल्हास पाटील कॉलेजमधून मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. 2015ला ॲडमिशन घेऊन 2019 मध्ये माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय. ओके, तर 2019ला आपण बीटेक ॲग्री केलं. येस. मग बँकिंग कशाला आणि कशासाठी आपण बँकिंगकडे वळलो, राईट? राईट. येस. तसं ॲग्रीकल्चर म्हटलं की ॲग्रीकल्चरच्या मुलांना फक्त 2च पोस्ट आवडतात. ओके. एक तर एमपीएससी थ्रू कृषी अधिकारी, नाहीतर बँकिंग मधला ॲग्रीकल्चर ऑफिसर. ओके. तर माझं फर्स्ट टार्गेट तेच होतं की तालुका कृषी अधिकारी व्हायचंय. ओके. तर ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असताना मी प्रिपरेशन चालू केलं. 2-1 महिने व्यवस्थित प्रिपेअर केलं. पण जवळपास मागच्या 3 वर्षांपासून कृषी अधिकारीची ॲड नव्हती. सो मनात डाऊट होता की ह्या वर्षी येईल नाही येईल, आपलं वर्ष वाया जाईल. मग तेव्हा सोबत म्हटलं एमटेकची तयारी करू. ओके. मग ॲग्रीकल्चरमध्ये एमसीआर आणि आयसीआर एमटेकसाठी या 2 एक्झाम होतात. तर मार्च महिन्यामध्ये मी महाराष्ट्र सीईटी दिली आणि जून महिन्यामध्ये मी एमटेकसाठी ऑल इंडिया सीईटी दिली. ओके. त्यानंतर एमटेक सीईटीमध्ये चांगले नंबर्स आले. महाराष्ट्रामध्ये 35th रँक आली. ऑल इंडियामध्ये 60 नंबर आला Awesome, that's आणि wow. चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये नंबर लागण्याचे पण चान्सेस होते. So then you moved ahead. फिर आपने फिर क्यों छोड़ दिया कि मुझे अब नहीं करना है, एमटेक क्यों नहीं किया आपने एग्री में आगे? वो बहुत रोचक कहाणी मॅम. ओके. एमटेकचं असं झालं की ऑल इंडिया सीईटी मध्ये 60 रँक आला आणि रत्नागिरी युनिव्हर्सिटीला माझा नंबर लागला. ओके. आणि त्या वर्षी पूर परिस्थिती होती, त्यामुळे कोकण साईडला जाणाऱ्या सगळ्या रेल्वेज बंद होत्या. हायवेमध्ये दरड कोसळल्यामुळे रस्ते पण बंद होते. थोडाफार तपास केला की कसं तिथे पोहोचायचं, तर फक्त एवढं सजेशन भेटलं की फ्लाइट हा एकच ऑप्शन आहे की तुम्ही जाऊ शकतात. आणि आपली परिस्थिती तर तेवढी नव्हती की आपण फ्लाईटने तिथे जाणार. कॉलेजवाल्यांशी कॉन्टॅक्ट केला तर आमचे रूल्स होते की तुम्ही याला ऍडमिशन जरी कॅन्सल करायचं असेल तरी तुम्हाला इथे येऊन तो फॉर्म फिलअप करावा लागतो. तर अनफॉर्च्युनेटली मी तिथे काही पोहोचू शकलो नाही आणि माझं त्या राऊंड मधून मी बाहेर पडलो. सो एमटेक त्या कॉलेजला करायचं माझं स्वप्न तर राहिलं. पहिला ऑप्शन तर तिथे कट झाला. सेकंड ऑप्शन होता माझा एमसीआर सीईटी. तिथे मला परभणी युनिव्हर्सिटीमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. ऍडमिशन सप्टेंबर महिन्यामध्ये मी घेतलं. ऍडमिशन घेतल्यानंतर पण मनामध्ये डाऊट होता
की 2 वर्ष एमटेक करायचं, परत मग पुन्हा प्रायव्हेट जॉबकडे वळायचं, की 2 वर्ष तयारी करून गव्हर्नमेंट जॉब मिळवायचा. राइट, राइट. डाऊट होता, पण म्हटलं ॲडमिशन तर घेऊन ठेवू. नंतर 23 सप्टेंबरला कॉलेजचा फर्स्ट डे होता. सगळं बॅग, लगेज वगैरे घेऊन मी कॉलेजला पोहोचलो. तिथे सगळ्या मुलांचं इंटरॅक्शन झालं, ॲडमिशन प्रोसेस चालू, सगळ्या गोष्टी होत होत्या. पण माझ्या मनात तोच विचार, एमटेक करू की नको करू? करू की नको करू? घरच्यांशी बोललो, थोडंसं त्यांचे सजेशन घेतलं आणि 3 सव्वा 3च्या आसपास डिसिजन घेतलं, की मला कॉलेज सोडायचंय. ओके, मी लेटर लिहिलं कॉलेजच्या डीनला, आय वॉन्ट टू कॅन्सल माय ॲडमिशन आणि त्यांना ते लेटर दिलं. ओके. पहिलं तर त्यांनी मला खूप बोलले ते, की आणि तुम्हाला ते सगळं रिस्ट्रिक्ट कॉलेजच्या पहिल्या दिवशी झालं. पहिल्याच दिवशी. अच्छा आणि तुम्ही सीधा ॲडमिशन कॅन्सल ॲडमिशन कॅन्सल. सगळे मुलं त्यांच्याकडे ॲडमिशन लेटरवर साइन घ्यायला जात होते. मी ॲडमिशन कॅन्सलसाठी कॅन्सलेशन गेलो. झाली. पहिलं तर त्यांनी खूप ओरडले मला, की तुम्हाला व्हॅल्यू नाहीये सीटची. महाराष्ट्रातून फक्त 60च सीट होत्या. त्यात तुम्हाला प्राईम डिपार्टमेंट भेटतंय, तरी तुम्ही ॲडमिशन कॅन्सल ओके, करताय. ते बोलले. पण माझ्या डिसिजनवर मी ठाम होतो, की आता मागे वळून बघायचं नाहीये. एमटेक आपण इथेच सोडतोय आणि 2 वर्ष आपल्याकडे आहे. आपल्याला बँकिंगची तयारी करायची. ओके. तिथून पुढे बँकिंगचा प्रवास सुरू झाला. ओके तो बेसिकली कहा जाता है ना कि ब्लेसिंग इन डिस्गाइज क्या होती है हार मिलने पर उसके अंदर कुछ अच्छी बात छिपी होती है ये तो आपने मयूर के रियल लाइफ एग्जाम्पल से देख लिया रत्नागिरी में फ्लड आना सबसे ज्यादा बेनिफिट तो इसका मयूर को ही रहा होगा मुझे लगता है क्योंकि इनको उस रास्ता बंद हो गया यानी कहते हैं ना ऊपर वाला अगर एक रास्ता बंद करता है तो कई रास्ते खोल देता है ऐसे ही मयूर के कई रास्ते खुलने लगे थे ठीक है तो फिर आपने परभनी से भी एडमिशन कैंसिल परभणी कर से भी दिया कैंसल कर दिया। घर वालों का क्या रिएक्शन था घर वालों का हमेशा से सपोर्ट था मैम, दैट्स कि नाइस तुम्हें लगता है तुम कर सकते हो, तो बिंदास करो, हम तुम्हारे साथ है। वडील माझे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. ओके वडिलांनी 26 वर्ष नाशिकमध्ये जॉब केला आणि 19-20च्या काळामध्ये नाशिक इंडस्ट्रीमध्ये थोडासा प्रॉब्लेम होता. त्यांचा जॉब गेला आणि जवळपास 4-5 महिने वडिलांचा जॉब नव्हता. अरे बाप आणि ह्या वेळेमध्ये भावाचंही ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं, माझंही ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं. तर कुठलेही वडील म्हणू शकतात, की 2 इंजिनिअर घरामध्ये आहेत. जा बाबा तुम्ही नोकरी करा आणि तुमचं बघा. 15-20 हजाराची नोकरी करून तुम्ही तुमचं भागवू शकतात. पण तरी वडिलांनी दोघांपैकी एकालाही म्हटलं नाही, की तुम्ही जॉब करा. माझी जबाबदारी आहे तुम्हाला जॉब मिळवून देण्याची. मी प्रयत्न करेल. तुम्ही मेहनत करा. अरे बाप आणि बहुत तेव्हा बड़ी बात वडिलांनी बहुत डिसिजन बड़ी बात घेतला. आमची गावाकडे 1.5 एकर शेती होती. वडिलांनी डिसिजन घेतला, की मी शेती करेल. म्हणजे परिस्थिती अशी होती, की वडिलांना माहितीही नव्हतं, की आपलं शेत कुठून कुठपर्यंत आहे, पीक कसं घेतात, काहीच माहीत नाही. पण तरी वडिलांनी डिसिजन घेतला, की मुलांच्या करिअरसाठी मी शेती करणार. आणि 26 वर्ष नाशिकमध्ये केलेले इंडस्ट्री, जॉब सगळं त्यांनी विसरून गावाकडे आम्ही शिफ्ट झालो. कहते हैं ना बिहाइंड एवरी सक्सेसफुल मैन देयर इज अ वुमन तो मैं कहूंगी बिहाइंड एवरी सक्सेसफुल चाइल्ड देयर इज अ पेरेंट उनका सैक्रिफाइस बहुत इंपॉर्टेंट है बहुत बड़ी बात है आपके डैड की कि 26 इयर्स इंडस्ट्री में डालने के बाद इलेक्ट्रिकल इंजीनियर होने के बाद ऑलमोस्ट एट द एज ऑफ 50 प्लस ही स्टार्टेड एग्रीकल्चर फ्रॉम जीरो ताकि उनके बच्चे प्राइवेट सेक्टर में ना जाएं उनके बच्चे अच्छे से पढ़े तो ये मैसेज उन सारे पेरेंट्स के लिए है कि जो अपने बच्चों को कुछ बड़ा देखना चाहते हैं आपका सैक्रिफाइस और आपका सपोर्ट बहुत बड़ा चीज मैटर करता है उस सक्सेस में सो एनीवेज ये बहुत बड़ा सैक्रिफाइस है आपके फादर का जिसको आपने सच में इतने सारे रिजल्ट से सजा दिया है मैं तो कहूंगी आपकी आगे की जर्नी बताएं देन हाउ डिड यू प्रोसीड तो आगे मैंने फाइनेंशियल बैकग्राउंड थोड़ा-सा वीक था। राइट तो मैंने यही सोचा कि मैं घर से ही प्रिपरेशन करता हूँ। लेकिन घर की स्थिति इतनी अच्छी थी नहीं, मतलब गाँव का घर था और गाँव में हमेशा रिलेटिव्स आना वगैरह बहुत गर्दी भीड़ भी रहती थी. तर मग घरच्यांनी सांगितलं की तू नाशिकला प्रिपरेशन कर. भाऊ नाशिकला एम-पी-एस-सीचं प्रिपरेशन करत होता. बाकी मित्र वगैरे होते. मग त्यांच्या रूमवर मी शिफ्ट झालो आणि तिथे मग लायब्ररी जॉइन करून मी माझा स्टडी स्टार्ट केला. तर पहिले विचार केला की कुठल्या एक्झामबद्दल प्रिपरेशन स्टार्ट करू. तर ऑक्टोबर महिना होता. तोपर्यंत आपले एस-बी-आय पी-ओ, आय-बी-पी-एस, पी-ओ हे सगळे फॉर्म्स फिल करून झाले होते. राइट मग विचार केला की आपला ॲग्रीकल्चर बॅकग्राऊंड आहे तर आपण ए-एफ-ओसाठी एक ट्राय देऊ. मग सीनियर्सशी कन्सल्ट केलं. थोडंफार त्यांना विचारलं की कसं असतं एक्झामबद्दल काय असतं? त्यांनी सांगितलं की एक मिनिमम 1 वर्ष तरी ह्या एक्झामसाठी लागतोच. हं. तर म्हटलं जर मुलं मिनिमम 7 टू 8 अवर्स स्टडी करून जर वर्षभरात ही एक्झाम काढतायत, राइट तर माझ्याकडे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे 4च महिने आहेत. तर त्यानुसार कॅल्क्युलेशन केलं तर मला डेली 14-15 तास तरी स्टडी करणंच आहे. अरे बाप तो आप पढ़ते थे क्या कि सिर्फ सोचा था शुरू-शुरू में थोड़ा स्ट्रगल हुआ. 5 घंटे, 6 घंटे, 7 घंटे लेकिन आणि सुरुवात
तिथून झाली. तिथून झाली. 5 तासापासून तुम्ही सुरू केलं सुरू केलं 5-6 आणि तास एक्स्ट्रीम बसायचं. कुठे गेले तुम्ही? कितपर्यंत? एक्स्ट्रीम असं होतं, की रोज संध्याकाळी घरच्यांशी बोलणं व्हायचं. तर मग आई सांगायची, "आज असं झालं, तसं झालं." मग पप्पांचं ते स्ट्रगल आणि खूप वाईट वाटायचं, की आपण बी-टेक झालोय आणि वडील आपली एवढी मेहनत घेताय आणि आपण काय करतोय, की आपल्याकडे 24 तास आहे आणि आपण फक्त 5 तास करतोय, की एक 50 वर्षाचा व्यक्ती जर 12-13 तास शेतात काम करू शकतो, तर आपल्याला फॅन खाली बसून काय प्रॉब्लेम आहे स्टडी करायला? तर मी तेवढं डेडिकेशन मग इकडे वळवलं. मग रोज सकाळी 6:30-7 ला लायब्ररीमध्ये जाणं आणि रात्री 1 वाजता लायब्ररीमधून येणं. जस्ट इमेजिन, कैन यू जस्ट इमेजिन द टाइम पीरियड? सुबह 7 7 से 7 o'clock क्लॉक पकड़ते हैं, रात पकड़ते में 1 बजे तक, 1 बजे एंड तक यू वर कंप्लीटली इनटू बुक्स। कंप्लीटली इंटू बुक्स. कहते हैं ना, लाइफ कोई चीज क्रेडिट पे नहीं देती, कुछ पाने के लिए बहुत कुछ खोना है, और इस बच्चे ने अपना पूरा टाइम, अपनी पूरी एनर्जी, पूरे एफर्ट झोंक दिए, जब जाके ये कहते हैं ना 3 बड़े बड़े सितारे इनके ऊपर लगे हैं, इनके करियर पे लगे हैं। सो मयूर, मुझे एक चीज बताएं कि आपका गांव का घर की मैं थोड़ा सा इमेज यहाँ हाँ, हाँ. बताना चाहूंगी कि आप ऐसे घर में रहते थे, आपके येस गांव मॅम. का ऐसा घर है और आज भी ऐसे ही घर है? आज भी वैसे ही घर आहे मॅम. ओके, गावाचं घराचं असं की आमचं कौलाचं घर होतं. म्हणजे आजी-आजोबांचं जुनं घर होतं आमचं. आम्ही ओके, त्याच्यातच राहत होतो. तर पाऊस आला तर झोपायचं कुठे? हे आम्हाला टेन्शन असायचं, की सगळे म्हणजे कौलं बऱ्यापैकी फुटलेले, पाणी गळायचं. जिथे घर में जो पाणी आता था आपके? हां, मतलब आणि वो तरी आणि सुद्धा तुम्ही इंजिनिअरिंग केली। इंजिनिअरिंग केली. आपका एसओ से आगे की आप जर्नी बताएं, कैसी रही बैंकिंग की? एसओमध्ये असं झालं, की बी-टेक झालेलं त्यामुळे मॅथ बऱ्यापैकी चांगलं होतं. रिझनिंगवर पण हात बसून गेला. प्री व्यवस्थित निघाली मार्कांनी. ओके, मेन्स दिली. मेन्सला डाऊट होता निघते नाही निघते. पण निघाली लकीली आणि वेरी गुड। इंटरव्ह्यूला पोहोचलो. फर्स्ट अटेम्प्ट में एसओ प्री क्लियर की, एसओ एसओ मेंस मेन्स क्लियर केली. की, इंटरव्यू फेस किया। इंटरव्ह्यू फेस किया. सुपर। इंटरव्ह्यू पण बऱ्यापैकी चांगला गेला. अपेक्षा होती 75-80 100 आउट ऑफ 75-80 मार्क्स मिळणार. पण डाऊट होता की मेन्सला तेवढी लीड नसणार आहे. 25 फेब्रुवारीला माझी इंटरव्ह्यू झाला ए-एफ-ओचा राइट। आणि त्याच्यानंतर मनात होतं की आपलं हे सिलेक्शन तर काही होणार नाही आणि घरून मम्मीचा फोन आला एक 2-3 दिवसामध्ये, की "आता काय करणार आहेस पुढे? तुला वाटत होतं की या 4-5 महिन्यामध्ये तू ए-एफ-ओ होऊन जाशील. म्हणजे त्यासाठी तू एम-टेक सोडलं. की मी यावर्षी ए-एफ-ओची एक्झाम क्रॅक करतो आणि सेटल होतो. पण आता तुला वाटतंय की होणार नाही. मग आता काय करायचं? की दोघांना तर आपण नाही सपोर्ट करू शकत. एवढं आपल्याकडे फायनान्शियल बॅकग्राऊंड चांगलं नाहीये. भावाचं एम-पी-एस-सीचं कोचिंग चालू होतं. मग त्याला तर म्हणू नाही शकत की तू इथून कर आणि माझं होतं की मी YouTubeवर स्टडी करायचो, सेल्फ स्टडी. तर मग कुठूनही करू शकतो तू. मग मम्मी म्हणे की "तू एक काम कर, घरी येऊन जा. इथे स्टडी कर, इथे बघ. होत असेल तर नाही झालं तर मग परत जा नाशिकला." आणि तेव्हा मग 1 मार्चच्या आसपास मी बॅग उचलली नाशिकहून आणि घरी घर आलो. आ गए आप, यानी 1 मार्च 2020 20 वापस आ गए आप। वापस तो घरी. ये जो एसओ का इतना फटाफट रिजल्ट आया, इसके लिए आपकी 15 घंटे की पढ़ाई थी। 15 घंटे. आप प्लीज ध्यान से सुने कि फर्स्ट इसमें अगर प्री मेंस और इंटरव्यू इस बच्चे ने एसओ का फेस किया है, तो कितने घंटे की पढ़ाई पे? 15 घंटे की पढ़ाई पे, डेली 15 आवर्स। ठीक, मार्च 2020 से फिर आप एसएससी से जुड़े, या एसओ के टाइम आप एसएससी से जुड़े थे? एसओ के टाइम पे नहीं, एसओ के टाइम पे मेरा मेजर फोकस था एग्री पे, जो ओके, मेंस था क्योंकि मेरा हमेशा ये है कि जो बड़ी आँख है उसको ही अपने पकड़ना है। ओके, सो यू वांट तो टू ऑलवेज अटैक द टारगेट बिग बॉस, टारगेट द राइट? बिग ओके, बॉस क्योंकि प्री निकाल के करना ही क्या है? बच्चे राइट, प्री निकालते हैं, शो ऑफ करेंगे, प्री निकला निकला उसमें कुछ मजा नाहीये. राइट, आहे तर मेन्स काढायची तरच फायनल सिलेक्शन होणार. मग जास्त प्रिपरेशन बरोबर, मेन्सचं होतं. प्री फक्त पासिंग पुरता केलेलं कारण एएफओचा प्रीचा कट ऑफ असाही कमी असतो. तर जास्त त्याला फोकस केला नाही. हम्म, मेन्सवर होतं फक्त बस. नंतर 1 मार्चला नंतर तिकडून प्रिपरेशन स्टार्ट करायचा विचार केला. मग परत हाच डाऊट होता, की एएफओला कंटिन्यू करू, की कोर बँकिंगकडे जाऊ? ओके, सजेशन्स असे होते मित्रांचे, की "तू 4च महिने स्टडी केला. फर्स्ट अटेम्प्टमध्ये तू इंटरव्ह्यूला गेला. मला 2-2 वर्षामध्ये इंटरव्ह्यूला पोहोचत नाही. अजून तुला 8-9 महिने. बहुत टाइम तो है। 8-9 महिन्यामध्ये तर तू एवढं प्रिपरेशन करशील, की तुझं सहज सिलेक्शन होणार आहे." पण तरी मला मनातून एक फिलिंग येत होती, की नाही आपलं ॲग्री तेवढं स्ट्राँग नाहीये, की ए-एफ-ओकडे जायचं आणि दुसरी गोष्ट होती, की वर्षभरातून मॅम एकच एक्झाम असते ए-एफ-ओ. तर ते एक खूप मोठं रिस्क होऊन जातं, की समजा त्या एक्झाममध्ये काही ब्लंडर झालं, तर आपलं 1 वर्ष 1 वाया वर्ष जाणार पूरा आहे. जाणार, राइट, त्यापेक्षा इकडे बघितलं तर मग आपल्याला एक मिनिमम फिक्स 6 एक्झाम्स तर आहेत आणि वर बोनस एक्झाम भेटली तर ती वेगळी. राइट। तर मग आपण तसं काहीतरी करूया.
म्हटलं कोर बँकिंगचा डिसिजन मी तेव्हा घेतला आणि प्रिपरेशन स्टार्ट केलं मार्च 2020 ला तुम्ही 20ला. जनरल बँकिंग मध्ये आपने हो. पहला कदम रखा. त्याच्या आधी AFOचं प्रीचं मी क्वांट रेझनिंग थोडंफार केलेलं. त्या बेसवर मी SBI क्लेरिकलची प्री पण दिलेली होती. 28 फेबला ती प्री दिलेली. पण 28 फेब्रुवारी 2020 ला पहिली प्री SBI ची दिली तुम्ही. हां, म्हणजे आधी मध्ये दिलेल्या होत्या. प्रिपरेशन स्टार्टिंगला असं होतं, की 6-7 तास प्रीचा करायचा आणि उरलेला वेळ मेन्सला द्यायचा. मग त्यामुळे अगेन मयूर, आई फोकस ऑन दिस पॉइंट. पहले इसमें सारे एग्जाम्स निकालने के लिए 15 घंटे की पढ़ाई ऑलरेडी या बच्चे ने की थी. अरे तो हुशार असेल, त्यांनी पहिल्याच वेळेत निघाली नाही, त्यांनी 15 तासाचा अभ्यास केलं. या गोष्टीवर पण लक्ष ठेवा. येस बच्चा, गो अहेड. हां, तर 1 मार्च नंतर प्रिपरेशन स्टार्ट केलं. परत तेच होतं, की फायनान्शियलमुळे मला म्हणजे घरचे सपोर्ट करत होते, की "तू कोचिंग कर, जॉइन सगळं कर." त्यांची बरोबर होती पॉइंट. पण मला आतून कळत होतं, की नाही आपण यांना कितीतरी त्रास त्रास देणार. देणार, आता राइट. आपण पण 22-23 वर्षाचे झालोय. आता सोबतची मुलं इंडिपेंडंट झालेत आणि आपण यांना त्रास द्यायचा. दिसतंय समोर, की ते एवढी मेहनत घेतात, तरी पण आपण त्यांच्याकडून पैसे मागायचे ते योग्य नाही वाटलं. मग म्हटलं आपण सेल्फ स्टडी करू. YouTubeवर भरपूर मटेरियल अवेलेबल होतं. प्रत्येक कोचिंगचे इन्स्टिट्यूट म्हणजे लिटरली अशी एक व्हिडिओ नसेल, की जी बघितली नसेल. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश सगळं YouTube पाहून टाकलेलं. सारे यूट्यूब के, सारे कोचिंग क्लासेस के, सारे वीडियोज आपने छाननी कर दिए, छाननी कर राइट? दिए. सो तुम्ही सगळे YouTubeचे व्हिडिओ बघितले, हो. मॅथ्स, क्वांट, एलआरचे. हो. आणि मग तुम्ही SSA कडे का वळले? SSAचं असं झालं, की एप्रिलच्या दरम्यान असंच YouTubeमध्ये व्हिडिओज बघता-बघता तेव्हा केसलेटची प्रॅक्टिस करत होतो. तर ओके. फर्स्ट टाईम शुभम सरांची व्हिडिओ तेव्हा बघितली. तेव्हा सरांचा डिजिटल बोर्ड वगैरे काहीच नव्हता. एक व्हाईट बोर्ड होता घरी. हां. त्या छोट्याशा बोर्डवर सर केसलेट शिकवत होते. पण त्याच्या आधी जे 2-3 महिन्याच्या व्हिडिओज मी बघितल्या आणि ही व्हिडिओ बघितली. याच्यामध्ये एक वेगळा वाटला. जो अप्रोच होता केसलेट सॉल्व्ह करण्याचा आणि ज्या कन्सेप्ट्स होत्या म्हणजे एका व्हिडिओमध्ये जवळपास अर्ध्या कन्सेप्ट्स क्लिअर झाल्या केसलेटच्या. एक ही व्हिडिओ. एकही वेळ 15 मिनिटाची व्हिडिओ होती, पण खूप बेसिक पासून होती. मग ती व्हिडिओ तिथे आवडली. त्याच्यानंतर YouTube रिकमेंडेशननी मग वीकली टॉक आल्या. अजून 1-2 केसलेटच्या व्हिडिओ आल्या आणि तिथून हळू-हळू मग बाकी सरांनी नंतर YouTube क्लास चालू केला आणि त्या कोचिंगमध्ये मग वीकली टॉकमध्ये समजलं, की YouTube लाईव्ह सेशन्स पण असतात. मग असं SSAला जोडलं गेलो. सो बेसिकली आप यूट्यूबर हैं और यूट्यूब के थ्रू ही आपने SSA की तरफ SSA का कदम बढ़ाए. कदम बढ़ा. ठीक है. आपने मैथ्स का प्रिपरेशन कैसे किया मुझे बताएं, मैथ्स सब्जेक्ट के लिए पूरा. मॅथ्स का प्रिपरेशन बेसिक ते मेन्स पण सांगा. बेसिक ते मेन्स. तर मॅथ्समध्ये हे आहे, की पहिले आपलं सिंपल करून घ्यायचं. गुणाकार, भागाकार ह्या गोष्टी तर प्रत्येकाला जमतातच. तिथून पुढे त्या बेसवर आपण सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन करू शकतो. मग बघितला पहिले प्रीचा सिलेबस बघितला. 35 मार्क्सची एक प्री असते. 25 मार्क्सला एवढं-एवढं बेसिक असणारे 10 मार्क्सचा अरिथमेटिक येतं. अरिथमेटिक पहिले थोडंसं साइडला ठेवलं, की म्हटलं बेसिक आपण ढाचा आपला कंप्लीट करून घेऊया. तर बेसिकमध्ये मग 10 मार्क्सचं सिम्प्लिफिकेशन, 5 मार्क्स क्वाड्रेटिक, नंबर सीरीज आणि डी ओके. याच्यासाठी मग त्यानुसार प्रिपरेशन स्ट्रॅटेजी प्लॅन केली. ऑक्टोबर मधला सीन आहे म्हणजे प्रिपरेशन स्वतः स्टार्ट केलं, तर माहीत नव्हतं की सिलेबस काय असतो, कुठला टॉपिक काय आहे. तर तेव्हा माझा एक मित्र वैभव नेरकर त्याने क्लासेस जॉइन केले होते. ओके. आम्ही रूम पार्टनर होतो. तर मी फर्स्ट डेला सरळ मॉक दिली अड्डाची. हम्म. मॉक दिली, काहीच समजत नव्हतं काय आहे, कुठला क्वेश्चन आहे, कसं Right. सॉल्व्ह करायचं मी सबमिट करून दिलं. आणि तेव्हा मग मी त्या क्वेश्चनचा फोटो काढायचो आणि त्याला पाठवायचो, की वैभव या टॉपिकचं नाव काय आहे? अच्छा, सो यानी यहाँ से स्टार्ट यहाँ किया से आपने. स्टार्ट किया. ओके, तो ओके. टॉपिकचं नाव सांगणार, मी तो YouTubeवर सर्च करणार आणि तसा माझा स्टडी चालत गेला. चला. मग असंच प्रिपरेशन करत गेलो. क्वांटमध्ये पहिले बेसिक्स कंप्लीट करून घेतलं. हम्म. बेसिकमध्ये मग अरिथमेटिकला थोडंसं साईडला ठेवलं आधी, की म्हटलं 25 मार्क्स करूया. डी-आय वगैरे व्यवस्थित प्रिपेअर केला. डेलीचं 3 तासाच्या आसपास क्वांटला वेळ द्यायचो. लाईव्ह सेशन तेव्हा आधी करत नव्हतो, कारण बेसिक्स तेवढं चांगलं नव्हतं. लाईव्ह सेशन्समध्ये सुरुवातीला जेव्हा मी जॉइन केलं, तेव्हा वर्ड प्रॉब्लेम आणि डी-आय चालू होते. थोडेसे मेन्स लेव्हलचे. मग लाईव्ह सेशन मी थोडे साईडला ठेवले. सुरुवातीला मी बेसिक कंप्लीट तो करून आपने घेतलं. इंडिविजुअल पे अपनी बेसिक की प्रैक्टिस की. यस, यस. ठीक है. तो 3 घंटे आप प्रैक्टिस करते थे मैथ्स की. यस, यस। वीडियोज़ देखता था, उसके ऊपर मॉक्स लगाता था और और फिर सॉल्व उसके करते. पीडीएफ वगैरह प्रॅक्टिस करत होतो. व्हेरी गुड. सो दिस 3 आवर्स डेली फॉर मॅथ्स. येस. आणि मेन्स साठी कसं केलं तुम्ही मॅथ्स साठी मग? मॅथ्स मेन्स जर म्हणणार ना, जर तुम्हाला पीओ क्रॅक करायची आहे ना, तर एकच फंड आहे, तुम्ही डी-आयवर खूप जास्त फोकस करा. ओके. जर मागच्या वर्षीचा पण आपण पेपर बघितला, रिसेंट कुठलाही पेपर बघा, की 60 मार्क्सचं जर आपल्याला क्वांट येतंय ना, त्यात 50 प्लस मार्क्स आपल्याला डी-आयमध्ये मिळणार आहेत. तर डी-आयमध्ये पण जे अरिथमेटिक विचारलं जातं ना, ते अरिथमेटिकचे क्वेश्चन थोडे असतात. त्याच्यावरचे डी-आय भरपूर विचारले जातात. ओके. सर पॉज घ्यायचा का? पाणी प्यायचं होतं. हाँ, नो प्रॉब्लम. खूप आराम से यू कैन ड्रिंक इन द लाइव सेशन आल्सो, नो प्रॉब्लम. ओके.
तर मेन्ससाठी जसं मी सांगितलं, की सगळ्यात मेन जो आहे पार्ट तो डी-आय. ओके. तर डी-आय मध्ये 2 पोर्शन्स होऊन जातात. एक येतं बेसिक डी-आय म्हणजे आपलं पर्सेंटेज, रेशो, एव्हरेज या बेस्ड डी-आय असतात. दुसरे असतात अरिथमेटिक बेस्ड डी-आय. ओके. तर दोघं डी-आयला जवळपास इक्वल वेटेज आहे. तर माझं एकच सजेशन राहील, की तुम्ही अरिथमेटिकचं करतायत ना, तर खूप एक्स्ट्रीम लेव्हलपर्यंत नका जाऊ. की जसं आता सर शिकवतात, की 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार. तर 3 स्टारमध्ये डिफिकल्ट प्रॉब्लेम आहेत. 60-70% मुलांना ते जमत नाही. तर राइट. असं नाही, की तुम्ही ते केलंच पाहिजे. जे पण मी डी-आय सॉल्व्ह केले, तुम्ही मॉडरेट लेव्हलपर्यंत जरी तुम्ही अरिथमेटिक केलंय ना, तर त्या बेसवर तुमचे डी-आय सॉल्व्ह होऊ शकतात. खूप ईझी लेव्हल्सचे डी-आय असतात. आणि आपल्याला अरिथमेटिक डी-आयची भीती असते, पण पेपरमध्ये पर्सेंटेज रेशो जे आपल्याला वाटतात ना, की आपलं स्ट्राँग आहे, ते खूप टफ पडतात. अच्छे से. अरिथमेटिक बेस्ड डी-आयमध्ये फक्त एक सिंपल कन्सेप्ट असते, तेवढी तुम्ही क्रॅक केली, की तुमचा तो डी-आय सॉल्व्ह होणार बसून आहे. जातो. म्हणजे मॅथ्सचं जर आपण मेन्स बद्दल काही बोलायचं तर डी-आय बोलायचं डी-आय फक्त. बोलायचं आता फक्त हे बस. पण मला माहित झालं. मैं भी मैथ्स की मेंस लिख सकती हूँ. चलिए, सो इट्स अ टफ कॉम्पिटिशन फॉर शुभम सर नाउ. सो ओवरऑल 3 घंटे आप मैथ्स को देते थे. बेसिक से लेके मेंस तक मेन्स आपने किया. हां. एल-आर साठी काय केलं असं वेगळं तुम्ही किंवा काय करायचे तुम्ही बेसिक ते मेंस पर्यंत? पझल्स कसे करायचे? एल-आरसाठी हेच, की आपण परत सिलेबस बघितला. त्याच्यामध्ये 50% पार्ट होता पझल्सचा, 50% होता मिसलेनियस. तर प्रीसाठी आधी मिसलेनियस पार्ट कव्हर करून घेतला, ओके. की जे कमी वेळामध्ये सिलेक्शन देऊ शकतात आपल्याला. तर महिन्याभरामध्ये जे बेसिक टॉपिक्स होते कोडिंग, डिकोडिंग, ब्लड रिलेशन, डायरेक्शन, डिस्टन्स हे टॉपिक सगळं कव्हर करून घेतले आणि नंतर पझल्सकडे वळालो. पझल्समध्ये सुरुवातीला खूप प्रॉब्लेम झाले. म्हणजे लिटरली आणायची बहुत प्री ज्यादा. लेव्हलचा एक पझल सॉल्व्ह करायला 30 ते 35 मिनिटं लागायची. ओके. ती 30 ते 35 35 आणि मिनिटं तरी सुद्धा तितकं पेशन्स होतं तुमच्यात पेशन्स होतं. आणि तुम्ही ते पझल सोडायचे नाही. सोडायचे बसायचे. नाही. जब तक वो होता नहीं तब तक छोड़ते नहीं थे सोडलं आप. नाही. ओके. म्हणजे एवढी बेसिक मेथड वापरायचो, की प्री लेव्हलच्या पदाला मला 1 ते 1.5 पेजेस लागून जायचं. अरे बापरे! म्हणजे ते पॉसिबिलिटीज म्हणजे जे पण त्यांनी सांगितलं, की त्याची नवीन पॉसिबिलिटी ड्रॉ करणार आणि माहितीच नव्हतं. मग तसं हळू-हळू YouTube व्हिडिओज बघत गेलो. तिथून शिकत गेलो, की कसं सॉल्व्ह करायचं, काय करायचंय. नंतर लाईव्ह टेलिग्राम सेशन बद्दल माहिती भेटली. हं. तिथे तर फार गंमत. तिथे म्हणजे सर क्वेशन टाकायचे. आपण रीडच करतोय क्वेशन तेवढ्यामध्ये मुलांचे आन्सर. अच्छा, तो आपको क्वेश्चन रीड करना ही नहीं होता था, तब तक आंसर आ जाता 3 था. मिनट मैक्सिमम 2.5 टू 3 मिनट्स में बच्चे आंसर दे देते थे ठीक, तो अभी लाइव सिर्फ एक सेशन में। पॉइंट नोट करें कि मयूर का एक लेवल ये था कि ये बच्चा क्वेश्चन पढ़ के नहीं होता था और आंसर दूसरे बच्चे दे देते थे. पर आज ये एसबीआई पीओ के लेवल पे आए हैं. तो क्या किया इस एलआर के लिए आपने? कौन सी जादू की छड़ी घुमाई थी आपने? क्वांट आणि एलआर इथे जादूची छडी, लक काहीच नसतं. फक्त जे आहे ते तुमची प्रॅक्टिस. ओके. स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवायचा आणि प्रॅक्टिस करत राहायचं. जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करणार तेवढा तुमचा हात याच्यावर बसत जातो. सुरुवातीला असं व्हायचं, की जेव्हा माझं ते पझल सॉल्व्ह व्हायचं तोपर्यंत सरांचे 4-5 टास्क होऊन कंप्लीट झालेले असायचे आणि तेव्हा माझं ते आन्सर यायचं. मग खूप वेळा मी मध्ये सोडून दिलं. म्हणजे जसं प्रत्येक मुलगा करतो, की 2-3 दिवस फॉर्म सरांनी सांगितलं लाईव्ह सेशन भरपूर क्रॉनिकल सांगून जातात, की लाईव्ह सेशनमुळे फायदा झाला. मुलं जातात, बसतात. 2-3 दिवस आपले आन्सर येत नाही, सोडून देतात. माझंही तसंच झालं, की मी केलं आणि 2-3 दिवसानंतर सोडून दिलं. सोडून दिलं. पण परत हे होतं, की पळून काहीच होत नाही. हं. तुम्हाला जे आहे ते सिच्युएशनला फेस तेच करणं आहे, तर. त्याच्याशिवाय ऑप्शन नसतो. पुन्हा ते सेशन्स केले. कधी 2 पझल बसायचे सेशनमध्ये 2 तासामध्ये, कधी 3-4 असं करत प्रॅक्टिस होत गेली. हळू येत गेलो आणि नंतर टार्गेट असायचं, की आन्सर यायला पाहिजे होतं टॉप 3 मध्ये. अच्छा, तो ये आपने टारगेट टेलीग्राम को बना लिया था, अपना टेलिग्राम को सेट बना कर लिया था. लिया था. तर ओके. टॉप 3 मध्ये आलं तर आपला परफॉर्मन्स चांगला आहे, नाहीतर आपण मागे पडतोय. सो एस-एस-ए के येस सर के टेलिग्राम लाईव्ह सेशन को आपका टार्गेट था हां. आणि सुरुवातीला तुम्हाला काहीच जमलं नाही, पण तुम्ही मग जमत गेलं. जमत तर गेलं. म्हणजे किती हेच वेळ आहे, की लागला या सगळ्या प्रोसेसला या जरा? प्रोसेसला जवळपास 2.5 ते 3 महिने गेला. म्हणजे 3 एक महिने. हो, 2.5 ते 3 महिने कंटिन्यू लाईव्ह सेशन केलंय. सुरुवातीला 7-8 मिनिटांमध्ये पझल्स बसायचे. मग हळू 4 मिनिट, 3 मिनिट, मग थोडंसं प्री लेव्हलचं असलं, की 2-2.5 मिनिटांमध्ये पण बसून जायचं. बापरे! काफी स्ट्रगल रहा. मग मेनसाठी काय केलं तुम्ही एल-आरच्या? एल-आरच्या मेन्समध्ये पण जास्त बघितलं आपण तर 50% तिथे पण पझल आहे आणि बाकी कोडेड टॉपिक्स आहे. तर पझल्स असं आहे, की समजा 4 पझल्स ते विचारले गेलेत ना, 2 खूप बऱ्यापैकी क्रिटिकल असतात आणि 2 असतात मॉडरेट. तर आपल्याला क्वेशन सिलेक्शन तसं करायचं, की पझल्स मॉडरेट लेव्हल म्हणजे प्रॅक्टिस करा तुम्ही डिफिकल्ट लेव्हलची. पण एक्झाममध्ये मॉडरेट लेव्हलची पिक करा फक्त. हं. मॉडरेट लेव्हलचे पझल्स पिक करा. 2 पझल्स टार्गेट करायचे. 2 पझल्स झाले, की मिसलेनियस खूप बऱ्यापैकी विचारलं जातं. म्हणजे राइट. कोडेड ब्लड रिलेशन झालं, कोडेड डिस्टन्स डायरेक्शन आहे आणि बाकी मिसलेनियस टॉपिक्स पण असतात. त्याच्यामधून तुम्ही चांगला स्कोर घेऊ शकता. कोडिंग, डिकोडिंग आहे. कोडिंग, डिकोडिंगमध्ये एक 2-3 मिनिटं लॉजिक लावलं तर बऱ्यापैकी सिमिलर लॉजिक्स असतात. तर ते 5 मार्क्स तुम्हाला देऊ शकतात. मशीन इनपुट, आउटपुट आहे. यावेळेस आय-बी-पी-एस, पी-ओ, एस-बी-आय-पी-ओ दोघं पेपरला मशीन इनपुट, आउटपुट आलं आणि बऱ्यापैकी डुएबल होतं.
सो ते 5-6 मार्क्स तुम्ही इझिली करू शकतात. LRच्या एल-आर मेन्ससाठी. साठी. एल-आर साठी एवढंच आहे की मिसलेनियसवर पण चांगला फोकस ठेवा. पझल नाही तर दुसरं पण करायचं हो, म्हणजे LRसाठी. दोघं करायचं. असं नाही की मी फक्त माझा पझलवर हँड आहे, तर मी पझलच काढेल, तसं नाही ठेवायचं. तुमच्याकडे व्हरायटी असली पाहिजे. कधी पण ऑप्शन. समजा पेपरमध्ये पझल्स अवघड पडलेत, तर तर मी मिसलेनियस मिसलेनियस मधून सांभाळून स्कोर घेतो. काढेल. समजा राइट. मिसलेनियस खूपच वेगळं पडलंय, की आउट ऑफ द बॉक्स, तर मी पझल पझल्सला ट्राय सांभाळून करेल. करायचं. असं. चालेल. इंग्लिशसाठी काय केलं? आता माझा सब्जेक्ट. इंग्लिशसाठी काय केलं? इंग्लिशचं असं होतं, की फार जास्त मेहनत नाही केली. थोडंसं स्कूलिंग पासून बेसिक इंग्लिश चांगलं होतं, म्हणजे अंडरस्टँडिंग होती, की हां. वाचलं तर याचा तोडका-मोडका हा अर्थ आहे एवढं कळून जायचं आणि ओके. त्याच्यावर तुक्के पण लागून जायचे. ओके. तर इंग्लिशसाठी थोडं रीडिंग होतं. रीडिंगमध्ये न्यूजपेपर पहिले आपलं स्ट्रॅटेजी YouTubeवर सगळ्यांचं ते YouTube स्ट्रॅटेजी बघा. त्यात सगळ्यात पहिले हेडलाईन द हिंदू एडिटोरियल वाचा. एडिटोरियल. एडिटोरियल बघितलं, पी-डी-एफमध्ये बाउन्सर सगळे. म्हणजे राइट. शोएब अख्तरचे बाउन्सर टाकतो 160च्या स्पीडने त्या टाइप सगळे बाउन्सर जायला लागले. राइट. एडिटोरियल त्या दिवशीपासून खतम. नंतर म्हणजे महिना दीड महिना एडिटोरियल बघितलंच नाही. पण म्हटलं रीडिंग तर करायची तर काय करावं? मग आपलं Google Chromeमध्ये खाली फीड्स असतात. इंटरेस्टिंग न्यूज येतात. मग आपण जेव्हा असतो त्या रिलेटेड ते येत जातात. हं. म्हटलं मग रीडिंगच करायचंय ना. असं थोडी की एडिटोरियल जो वाचेल त्याचंच सिलेक्शन होणार आहे. राइट. रीडिंगचा मेन पर्पज काय आहे, की तुमची एक हॅबिट असली पाहिजे. रीडिंग केल्यानंतर तुमचं अंडरस्टँडिंग झालं पाहिजे, एक झालं स्पीड पाहिजे. वाढला पाहिजे आणि तुम्ही त्या फ्लोमध्ये आले पाहिजे. मग तुम्ही काहीही रीड केलं तरी चालेल. चालणार आहे. फक्त आपल्याला ॲब्सोल्यूटली. अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे. होणं गरजेचं. मी क्रिकेटच्या न्यूज वाचायचो, बॉलिवूडच्या वाचायचो, काही असं इंटरेस्टिंग पॉलिटिक्सचं असेल ते तेव्हा. वाचायचो. असे टॉपिक्स फक्त मी रीड करत जायचो. त्यानंतर इंडियन एक्सप्रेसचं एक्सप्लेन नावाचं एक टेलिग्राम चॅनल आहे. ओके. ते त्यांचं पेज एक्सप्लेन. पण आहे राइट. एक्सप्लेन नावाचं आणि टेलिग्राम चॅनल पण आहे. त्याच्यावर खूप छान आर्टिकल्स असतात. ओके. मग ते आर्टिकल्स मी वाचायचो इंग्लिशसाठी. मॉक्स बऱ्यापैकी चांगले दिल्या होत्या इंग्लिशसाठी. म्हणजे जे आपण रीडिंग करतोय, ते खरंच इफेक्टिव्ह आहे का नाही याचं इव्हॅल्युएशन करणं पण तेवढंच महत्वाचं आहे. गरजेचं आहे. राइट. मग 20 मिनिट्सची एक सेक्शनल मॉक द्यायचो. त्याच्यामध्ये मग स्ट्रॅटेजी डिफरंट की कधी आर-सी आधी घेईल, बाकी मग मिसलेनियस मिसलेनियस. नंतर राइट. कधी मिसलेनियस घेईल, आर-सी घेईल. मग त्याच्यातून एक एनालिसिस असायचं, की शेवटी वेळ किती उरतोय आपल्याकडे, कसं केलं पाहिजे, काय केलं मॉक पाहिजे. टेस्ट, एनालिसिस एंड रीडिंग. रीडिंग रीडिंग, वाज द फर्स्ट. तर रीडिंग. इंग्लिशसाठी किती वेळ दिला तुम्ही इंग्लिशसाठी दिवसभरात? डेलीचा 1.5 ते 2 तास द्यायचो मी ओके. फक्त. आणि त्या सुद्धा मेन रीडिंगवर मेन फोकस रीडिंग होता. हां, एखाद तास रीडिंग आणि बाकी मग क्वेशन मॉक सॉल्व्हिंग टेस्ट वगैरे आणि चालायचं माझं. एनालिसिस. ओके, ओके. आता डिस्क्रिप्टिव्हसाठी काय केलं? एस-बी-आय पी-ओला पण होता. हो. आय-बी-पी-एस, एस-बी-आय के अलावा आय-बी-पी-एस पी-ओ को भी डिस्क्रिप्टिव्ह था. तर येस. तुम्ही डिस्क्रिप्टिव्हसाठी काय केलं वेगळं? डिस्क्रिप्टसाठी वेगळं करण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही जे रीडिंग आता डिस्क्रिप्टिव्हची मी ह्या वर्षाचे जर टॉपिक सांगितले, तर एस-बी-आय पी-ओला होता की वर्क फ्रॉम होमचा टॉपिक होता. हं. आय-बी-पी-एस पी-ओला होता की घरून तुम्ही एज्युकेशन घेता, ऑनलाईन ऑन एज्युकेशनवर टॉपिक एज्युकेशन. होता. राइट. त्यानंतर लेटर आलं होतं की तुम्ही एक मिक्सर विकत घेतले, ते खराब झाले तर रिफंड करा. ओके. म्हणजे खूप जनरल टॉपिक्स असतात. त्याच्यासाठी खूप वेगळं तुम्हाला असं नाही काय की करण्याचं? हँड असला पाहिजे असं नाही. फक्त तुम्ही जे डेलीचं रीडिंग करताय ना, त्यातून इम्पोर्टंट टॉपिक्स काढा, की ह्या वीकमध्ये हायलाइटेड टॉपिक्स काय आहे? आणि सॅटर्डे, संडेला त्याच्यावर एक आर्टिकल लिहा फक्त किंवा एक 250 वर्ड्समध्ये लिहा, की समजा फार्मर प्रोटेस्ट चालू होतं, तुम्हाला त्याच्यामधून काय समजलं? किंवा एखादा क्रिकेटची मॅच आहे, त्याच्याबद्दल तुम्ही लिहा. म्हणजे तुम्हाला फक्त एक रायटिंग हॅबिट असली हॅबिट. पाहिजे. मग सॅटर्डेला 1 लेटर, 1 एसे, संडेला 1 लेटर, 1 एसे. एवढं जरी तुम्ही प्रिपरेशन केलं, तरी ते तर ते सफिशियंट होऊन जातं. सफिशियंट फॉर फक्त इंग्लिशमध्ये एवढंच आहे, की तुमचा एक हात बसला पाहिजे. प्रत्येकाला आतून येतं. जेव्हा आपण मनातून बोलतो ना, हं. तेव्हा आपण शशी थरूर सारखं इंग्लिश बोलतो. ओके. दॅट्स सो ट्रू. पण व्हेन इट जेव्हा कम्स. लिहायला जातो ना, तर शक्ती कपूर होतो आपला. अच्छा. सो ये काफी अच्छा कनेक्शन हां. बताया. रिमेंबर दिस। शशि थरूर से शक्ति शक्ती कपूर कपूर. तक की जर्नी मुझे याद रहेगी। एंड दिस इज रियली फनी आई विल से। बट सो ट्रू। मुझे ये बताओ बच्चा कि आपने जनरल नॉलेज कैसे किया? जीके कैसे किया? जीकेसाठी हेच होतं, की गाईडन्स नसल्यामुळे सगळे यूट्यूबर्स फॉलो केले. म्हणजे स्टार्ट झाला अड्डापासून 1 महिना अड्डाचं केलं. प्रत्येकाच्या मनात जीकेच्या बाबतीत हीच भीती असते, की समजा तुम्ही आज अड्डाचं केलं आणि दुसऱ्या एखाद्याची व्हिडिओ बघितली ना, त्याच्यामध्ये 5-6 नवीन न्यूज दिसायच्या. हं. मग असं वाटायचं, की माझं जीके कुठेतरी सुटतंय, किंवा हा जो एज्युकेटर आहे, हा कंप्लीटली कव्हर करत नाहीये. मग ती खरं. भीती असायची. मग मुलं म्हणजे मी पण तेच करायचो, की अड्डा करायचो. मग अफेस क्लाउडमध्ये कपिल काटपालही बघायचो. वायफाय स्टडी पण बघायचो, की हं. माझं सगळं कव्हर झालं पाहिजे. राइट. मग मोर ऑर लेस मी 6-7 सोर्सेस फॉलो केले. हं. 6-7 सोर्सेस फॉलो केल्यानंतर मग अफेस क्लाउडकडे वळालो. अफेस क्लाउडमध्ये आधी पी-डी-एफ रीडिंग होतं. पी-डी-एफ बघितलं तर खूप इन डिटेल एनालिसिस त्यांनी केलेलं असतं. तर जीकेसाठी अफेस क्लाउडला फॉलो करायला सुरुवात केली. अफेस क्लाउडमध्ये मेनली सुरुवातीला त्यांच्या व्हिडिओज नव्हत्या. ते फक्त पी-डी-एफ टाकायचे, न्यूज असायचं. राइट. मग डेली अर्धा तास, पाऊण तास ते रीडिंग करायचो आणि तेव्हा अड्डाला मी फॉलो करत होतो व्हिडिओ सोर्सला.
नंतर आय थिंक ऑगस्टच्या आसपास फेस क्लाउडने व्हिडिओज पण स्टार्ट केल्या. तो एक बेस्ट मोमेंट होता, की आपण जे पीडीएफ रीड करतोय म्हणजे मुलांना फेस क्लाउडच्या पीडीएफ खूप बल्की वाटतात आणि ते Right. जेन्युइनली आहेत पण तेवढ्या. पण मग नंतर व्हिडिओ सोर्स आल्यानंतर 45 मिनिटाची व्हिडिओ असायची आणि त्याच्यामध्ये ते पूर्ण कव्हर करून घ्यायचे. आणि मग 45 मिनिटं व्हिडिओ बघितल्यानंतर ती पीडीएफ वाचायला वेगळं काही नव्हतं, की तेच क्वेश्चन याच्यामध्ये असायचे. सो डेलीचं हेच असतं, की डोळे उघडले का मोबाईलवर सगळ्यात आधी ऑफिस क्लाउडची व्हिडिओ बघून घ्यायचो, ओके, की ओके. म्हणजे आपले 40 मार्क फिक्स झाले. जीके हे एक के. सॅटिस्फॅक्शन असायचं, की जीकेचा आपले 40 मार्क्सचा अभ्यास झालाय. रोज सकाळी उठलो, की आधी जीकेची एक व्हिडिओ बघून घेणार आणि रात्री फक्त ते पीडीएफची रिव्हिजन करायचो आणि जे आपले बाकीचे सोर्सेस आहे अड्डा, ग्रेडअप सगळीकडे क्विझेस खूप असतात. ते क्विझेस क्विजेस देऊन देत आपलं राहायचे. प्रॅक्टिस पण करत राहायचो. ओके, तो बेसिकली मयूर ने पूरे यूट्यूब को आई शुड से लाइमलाइट से छन्नी कर दिया कि कौन सा अच्छा, कौन सा अच्छा, कौन सा अच्छा। नॉन एसएसए थे, लेकिन मेरे एसएसए बच्चों को पता है मयूर, दिन निकलते ही अफेयर्स क्लाउड के वीडियो से ही हम दिन शुरू करते हैं। यानी स्टूडेंट्स आपको एसएसए बेस्ट से बेस्ट चीज दे रहा है, सॉर्ट आउट करके दे रहा है कि आप सिर्फ इतना पढ़ो सफिशिएंट है। इन्होंने इतना सब पढ़ने के बाद ही केम अप की नहीं एफएस क्लाउड अच्छा है, लेकिन आपको तो ऑलरेडी हम वही डे वन से ऑफर कर रहे हैं। तो सिर्फ अगर आप एसएसए को भी सिंसियरली फॉलो करोगे तो आपका काफी टाइम सेव हो जाएगा येस इससे। मॅम. ओके, मयूर, अब क्योंकि आप इतने वर्सेटाइल यूट्यूबर हैं, आई शुड नेम दिस, कौन सा ऐसा मॉक टेस्ट है जो आपको लगता है कि नो दिस इज गुड एंड एवरीबॉडी शुड गो फॉर इट? नो डाउट मॅम ऑलिव्ह व्हाई? ऑलिव्ह असं आहे ना, की आपली एक्झाम लेव्हल जर 100% ला असेल ना, तर ऑलिव्ह नेहमी 120-130% वर त्याच्या एक्झाम सेट करतात. इतना टफ तक लेके टफ जाते लेके हैं? जात आहे. मुलांना वाटतं, की हे टफ आहे, असं एक्झामला पडणार नाही. पण प्रॅक्टिस तशी महत्त्वाची, की जेव्हा तुम्ही टफ लेव्हलला प्रॅक्टिस करतात ना, तेव्हा तुम्हाला एक्झाम्स ईझी वाटायला लागतात. राइट, राइट. सुरुवातीला सगळ्यांचं तसंच असतं. ऑलिव्ह दिला जातो 20 पर्सेंटाइल, 25 पर्सेंटाइल. माझी सुरुवात तिथूनच होती, की 20 परसेंटाइल से? 20 पर्सेंटाइल. 20 परसेंटाइल से शुरू करके कहाँ तक गया आपका स्कोर? ऑलिव्ह बोर्ड में हाईएस्ट 99.95 था। एसबीआई क्लर्क मेंस में। अगेन आई रिपीट, 20 परसेंटाइल से स्टार्टिंग पॉइंट था Yes. एंड 99.95 परसेंटाइल ऑलिव बोर्ड में ये बच्चे ने लाया है विथ अ स्टडी पैटर्न ऑफ ऑलमोस्ट अराउंड 15 आवर्स। 15 घंटे पढ़ने के बाद फोकस ऑन दैट पॉइंट कि 20 परसेंटाइल से आप 99 परसेंटाइल तक जा सकते हो। वेरी नॉर्मल स्टूडेंट, कुछ और तो खाते नहीं थे आप, सिंपल अपना दाल बस चावल सब्जी रोटी, एंड लुक ही सिटिंग इन फ्रंट ऑफ अस विथ 3 रिजल्ट्स। चलिए, सो ऑलिव बोर्ड का क्या करते थे फिर आप, मॉक टेस्ट ऑलिव्ह एनालिसिस? बोर्डचं अनालिसिस खूप महत्वाचं आहे. तुम्ही मॉक दिली आणि त्याचा स्कोर बघितला आणि सोडून दिलं, हा तुमचा वेस्ट ऑफ 1 अवर आहे. काहीच अर्थ नाही. कारण ते क्वेश्चन सॉल्व्ह मग तुम्ही पीडीएफमध्ये पण तेच क्वेश्चन सॉल्व्ह करता, सोडून देता. अर्थ त्याला काहीच नाही. मॉक द्या आणि प्रॉपर एनालिसिस असलं पाहिजे. म्हणजे स्टार्टिंगला जर 1 अवर प्रिलिम मॉक आहे ना, तर मी त्याला 6 ते 7 तास पण एनालिसिस करायचो. 6 आवर्स एनालिसिस? येस. ओके, सो कैसे करते थे आप एनालिसिस? एनालिसिसमध्ये सगळ्यात आधी होता, की क्वेश्चन्स राइट रॉंग बघायचो, की का चुकलंय? एक जसं शुभम सरांनी सजेस्ट केलं होतं, की एक डायरी मेंटेन करा. तर ती एक मी डायरी मेंटेन केली, की जे माझे टॉपिक्स चुकले ते मी लिहून ठेवणार. मग ते टॉपिक्स आधी बघायचो, की का चुकले? तिथे Right, right. रेक्टिफाय झालं. माझा एवढा एक सिंपल फंडा होता, की ह्या वेळेस जो -0.25 आहे ना, तो माझा पुढच्या वेळेस +1 झाला पाहिजे. ओके, ओके. बस मग असं करत समजा यावेळेस 3 क्वेश्चन चुकले तर -0.75 वर आहे मी. पुढच्या वेळेस माझे ते +3 होणार आहे. म्हणजे एक्स्ट्रा वेगळे काही एफर्ट्स घ्यायचे नाही. क्वेश्चन तर मी असेही सॉल्व्ह करतोय. फक्त जी माझी बेसिकमध्ये मिस्टेक होती किंवा कॅल्क्युलेशन मिस्टेक होती, ती जरी मी इम्प्रूव्ह केली, तरी माझा पर्सेंटाइल वाढत होता. सो तसं बेसिकली एनालिसिस करत होतो. दुसरं गोष्ट असते टायमिंग. आता आपण कोव्हिड होता, घरी सेल्फ स्टडी करत होतो, त्यामुळे माहीत नाही की कुठला क्वेश्चन किती मिनिटात झाला पाहिजे. तर वरती ऑलिव्ह बोर्डमध्ये टायमिंग्स येतात, की टॉपरने हा क्वेश्चन किती सेकंदात केलाय, एव्हरेज किती टाईम आहे आणि तुम्ही किती तुम्ही किती केलाय. केलं? तर टॉपर असायचा 20 सेकंद, एव्हरेज टाईम 25 सेकंद, मी कुठेतरी 1.5 मिनिटावर. ओके, तो ये लेवल से शुरू किया आपने? हाँ, प्रिपरेशन टाइम जब हॉलीवुड स्टार्ट किया था तो ऐसे ही रहता था कि 1 मिनिट, 1.5 मिनिट लग जाता था. बहुत ज्यादा टाइम, पण राइट। तेव्हा असं वाटायचं की हे खोटं आहे, की शक्यच नाही ना, की हा जो एवढा लेंथी क्वेश्चन याला वाचायलाच 20 सेकंद लागताय. आणि ते 20 20 सेकंदात मिनिट आन्सर कसं देणार? कसं देणार? राइट। म्हणजे माणूस असं म्हणतो ना, की एक्सक्यूजेस देतो, की माझ्याने नाही झालं तर कोणानेच होणार नाही, हे खोटं आहे असं. कहते हैं ना अंगूर खट्टे हैं वाला अंगूर कॉन्सेप्ट, खट्टे. राइट, बस राइट, तसं माझ्यासोबत पण व्हायचं. राइट। पण हळू प्रिपरेशन स्टार्ट करत म्हणजे व्यवस्थित चालू होतं. मग 1 मिनिट, 45 सेकंद, 40 सेकंद. मग तेव्हा कळायला लागलं, की नाही पॉसिबल है। पॉसिबल है. नंतर माझं टार्गेट होतं, की हा टॉपर्स टाईम हा माझा टाईम असला पाहिजे.
सिंपल. यानी आपने जो सिंसियरली प्रोसेस को फॉलो येस. किया, इट्स अ ग्रेजुअल प्रोसेस. ग्रॅज्युअल तो प्रोसेस. यानी मयूर का पूरा जो जर्नी रहा वो काफी ग्रेजुअल सक्सेस जर्नी है. अचानक से एक रात उठ के आप एसबीआई पीओ तो नहीं बन गए, नहीं, बहुत कोई मेहनत नहीं बन एफर्ट्स है. सकता. राइट. मयूर, आपका सबसे बड़ा मोटिवेशन क्या था लाइफ का जो आज आप यहाँ हो? सबसे बडा मोटिवेशन नेहमी माझे आई-वडीलच राहणार मॅडम. की ज्या व्यक्तीने एवढं व्यवस्थित सर्व्हिस केली आहे, इंडस्ट्रीमध्ये एक रिस्पेक्टफुल काम केलंय, शेतात कामाचा अनुभव नाही, म्हणजे एसी मध्ये बसून काम असणं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित. तरी ती व्यक्ती जर 52-53 मध्ये म्हणू शकते, की माझ्या मुलांसाठी मी 12-12, 13-13 तास शेतामध्ये एवढ्या कडक उन्हात काम करणार. ते एक खूप मोटिव्हेशन होतं, की आपण का नाही करू शकत? आपणही ते डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. त्यांचं स्ट्रगल नेहमी डोळ्यासमोर असायचं. आईची खूप मेहनत होती. म्हणजे आईला पण सवय नव्हती कामाची. तरी शेतात कामाला जाणं, म्हणजे आम्ही पूर्ण फॅमिली शेतात कामाला जायचो. बहुत म्हणजे बड़ी बात है. स्टडी पॅटर्न पण मग मी असा सेट केला होता, की लॉकडाऊन होतं आणि तेव्हा शेतात काम करायला तशी मजुरी फारशी भेटायची नाही. मग पीक काढणी वगैरे कामं तशी शेतात ते चालूच असायची. तर सकाळी जो आपला 80-20 रूल आहे, की जे तुम्ही 20% प्रिपरेशन करतात, ते 80% इम्पोर्टन्स मॅटर करतात. तर माझं मी ठरवून घेतलं, की जी-ए आहे ना, तर जी-एला काय इम्पोर्टंट आहे, की एक व्हिडिओ आपलं बघलंय. अर्धा तास ते झालं. क्वांट म्हटलं तर क्वांटमध्ये इम्पोर्टंट मी सांगितलं, की डी-आय. तर मी 4-5 डी-आय मॉर्निंगमध्ये करून घ्यायचो. रिझनिंग म्हटलं तर सगळ्यात मेजर फोकस येतो पझलवर. तर 4-5 पझल मी ते करून घेणार आणि इंग्लिशचा अर्धा तास रीडिंग. तर 2.5 तासामध्ये मी माझा जो इम्पोर्टंट सेक्शन होता, तो कव्हर करून घ्यायचा आणि दिवसभर मग शेतात कामं असायची. मग 5, 5:30, 6 पर्यंत काम म्हणजे असं रोज नसायचं, पण आठवड्यातून 2-3 दिवस. वडिलांनी कधीच सांगितलं नाही, की "तू ये, काम कर." पण आपल्याला चांगलं नाही वाटत, की ते कामं करताना आपण घरात बसलोय, ते खूप गिल्ट फील व्हायचं. राइट. त्यांच्यासोबत जायचो शेतात कामाला. मग दिवस तिथे जायचा. मग 5:30-6 ला आलो, की पुन्हा मग आपला स्टडी रिमेनिंग. मग मॉक्स वगैरे देणं, हा प्रिपरेशन माझा चालायचा. कंटिन्यू चालू था. कहते हैं ना मयूर कि जब आप बोल रहे थे ये सब, आपकी आंखों का जो पानी है, आपके जो इमोशंस है अपने पेरेंट्स के लिए, वो साफ झलकते हैं. जब पेरेंट्स हमारे लिए इतना कर सकते हैं तो सिर्फ कहते हैं ना पंखे के नीचे बैठ के पढ़ाई करना इतना कुछ इम्पॉसिबल या इतना कुछ मुश्किल टास्क नहीं होना चाहिए उन बच्चों के लिए जिनके दिल में अपने पेरेंट्स के लिए वो एहसास, वो भावना, वो फीलिंग है. एंड दैट आई कैन श्योरली सी इन योर आईज मयूर, आई शुड से. आई रियली अप्रिशिएट. खुशकिस्मत है आप कि आपके पेरेंट्स ने आपके लिए इतना किया और खुशकिस्मत है आपके पेरेंट्स की आप उनको उसका रिटर्न्स दिए हो. फाइनली कुछ आप एडवाइस देना चाहेंगे या कुछ ऐसी चीज है जो आप शेयर करना चाहोगे थ्रू दिस क्रॉनिकल्स ऑफ टाइम टू द एस्पिरेंट्स या अपने फैमिली को कुछ भी बोलना चाहोगे तो? सगळ्यात आधी मी सगळ्या ॲस्पिरंट्सला हेच सांगेल, की एक्सक्यूजेस देऊ नका. तुमचे एक्सक्यूजेस ऐकायला कोणीही बसलेलं नाही. आय-बी-पी-एसने 4,000 जागा काढल्या आहेत ना, तर ते 4,000 मुलं घेऊनच जाणार आहे. तर तुम्ही प्रिपेअर करून त्याच्या आत या नाही तर बाहेर राहा. आय-बी-पी-एसला त्याच्याने फरक पडत नाही. तुमची फायनान्शियल कंडिशन काय आहे? तुमचा स्टडी कसा आहे? आय-बी-पी-एसला काही घेणं नाहीये. जे आहे ते तुम्हाला आहे. मग तुम्ही तुमची मेहनत करत राहा. फक्त एवढंच मला सांगायचं राहील. दुसरी गोष्ट फायनान्शियल स्ट्रगल सगळ्यांना येतात. तर मॅनेज करता आलं पाहिजे. ठीक आहे, मी पण तेव्हा विचार केला होता, की असं नाही की माझ्या मनात विचार नाही आला प्रायव्हेट जॉबचा. प्रायव्हेट जॉबसाठी पण मी विचार केला. 1-2 ठिकाणी इंटरव्ह्यू दिला. तर त्यांनी सांगितलं, की 13,000-14,000 तुम्हाला आम्ही ऑफर करू. मी विचार केला, की 13,000-14,000 ठीक आहे. माझी आजची वेळ निघून जाईल. पण जर उससे कम. माझ्या डोळ्यात स्वप्न आहे, की आई-वडिलांना मला ह्या लेव्हलला घेऊन जायचंय, त्यांच्यासाठी हे काय करायचंय, तर मी हे 13,000-14,000 त नाही करू शकत. त्यांनी केलंय ना एवढं स्ट्रगल, अजून 1 वर्ष फक्त. 1 वर्ष त्यांना मी स्ट्रगल देईल, पण तिथून पुढे त्यांना कुठल्याही गोष्टीसाठी विचार करण्याची मी वेळ येऊ देणार नाही, हे माझ्या मनामध्ये होतं. Right. प्रिपरेशन स्टार्ट करताना मार्चमध्ये मी इथे फोटो दाखवेल, की डायरीच्या फर्स्ट पेजवर मी लिहिलं होतं, की टार्गेट 5 पोस्ट इन 2021. हम्म. की जेव्हा YouTubeवर व्हिडिओ बघायचो, की याच्या 1 पोस्ट, 2 पोस्ट म्हटलं आपल्या नावापुढे पण ॲट 5 5 पोस्ट पोस्ट तरी लागल्या पाहिजे. पाहिजे. एम हाई, जिसको कहते हैं ना ऊंची उड़ान रखो, सोच ऊंची रखो. राइट. तर तसं एक टार्गेट होतं. नंतर प्रिपरेशनमध्ये पण हेच आहे, की तुम्ही कट ऑफच्या अवतीभोवती कधी फिरायचं नाही. जर समजा लास्ट इयर कट ऑफ 60 गेलाय ना, तर असं समजा यावेळेस पेपर डिफिकल्ट येणार आहे आणि कॉम्पिटिशन पण तेवढी, तर कट ऑफ 70 जाणार. आणि कट ऑफ जर 70 आहे, तर मला परत रिस्कमध्ये नाही राहायचं म्हणून मला 80 मार्क्स मिळवायचे. अटेम्प्ट. राइट. सो अटेम्प्ट्स नाही, मार्क्स. मार्क्स मार्क्स पाहिजे. 80 पाहिजे तुमचे. अटेम्प्ट तर त्याच्या पुढेच पाहिजे. त्याच्या पुढेच पाहिजे. राइट. सो तुमचं प्रिपरेशनच असलं पाहिजे, की तुमचं टार्गेट 80 मार्क्सचं आहे. सो जेव्हा तुम्ही याच्याने प्रिपरेशन करणार, तेव्हा तुमचं सक्सेस 100% असतं. राइट. आता जेव्हा पण मी मॉक्स द्यायचो, तर माझं टार्गेट असायचं 99. ओके. 99 पर्सेंटाईल आला, तर मी चांगलं परफॉर्म केलंय. त्याच्या खाली आलं, तर नाही. अभ्यासात मी कमी पडतोय.
तर एसबीआय क्लर्कच्या वेळेस पण मेन्सच्या मॉक दिल्या, ऑलिव्ह बोर्डमध्ये पण, की ज्या दिवशी म्हणजे घरच्यांना पण एवढी सवय झाली होती. म्हणजे नंतर प्रिपरेशन पीकवर गेलं, चांगला स्टडी व्हायचा. जर कधी मम्मीला दाखवलं, "मम्मी आज 97% आले." "अरे, आज कमी आले." अच्छा, तो मम्मी को भी पता चल गया मम्मी को आपके? भी पता चल गया, की ओके, ओके. कॉन्फिडन्स होता तेवढा. म्हणजे स्टडी तेवढा डेडिकेटेडली करत केलं होतो होतं तुम्ही. आणि एफर्ट्स दिल्यामुळे तेवढा आउटपुट पण मला मिळत होता. हं. असं नाही की गॉड गिफ्टेड वगैरे काय नसतं. मेहनत मेहनत प्रत्येकाला जितना करावं किया लागतं. है. जीनियस सगळे असतात. मेहनत प्रत्येकाला करावं लागतं. इतनी देर के इंटरैक्शन में मयूर से एक बात तो मैं बिल्कुल गारंटी से कहती हूँ इस बच्चे के बारे में कि इसका फोकस तूफानी है। कहते हैं ना, जब माँ-बाप की मेहनत आपकी आंखों के सामने है तो ध्यान भटकाने वाला कोई और हो ही नहीं सकता। जब आप आपके डैडी को स्ट्रगल करते हुए 12 घंटे देख सकते हो तो तुम्हारी नजर कहीं और जाने का सवाल ही नहीं उठता। ये चीज मयूर ने प्रूव की है। फोकस क्या होता है, डिस्ट्रैक्शंस लाइफ में होने के बावजूद भी वो मयूर को दिखाई दिए ही नहीं, एंड दैट इज व्हाई मयूर इज हियर टुडे। सो ऑन बिहाफ ऑफ एसएसए आई वुड लाइक टू मॅम, गिव यू यस। तो शेअर करायचा पण एसबीआय पीओचा हाँ हाँ, बिल्कुल, एक गो अहेड, गो अहेड। एक्झामचा. Yes, please go ahead. Is there anything else you want to share? Please go ahead, dear. ही जर्नी एसबीआय क्लर्कचं माझं पहिलं सिलेक्शन झालं. तिथून पुढे पण खूप गमतीशीर घटना घडल्या. म्हणजे Okay. 25 जानेवारीला माझं एसबीआय क्लरिकलचं जॉइनिंग झालं ठाण्याला आणि 29 जानेवारीला एसबीआय पीओची मेन्स होती. Okay. तर 28 जानेवारीला एक्झामच्या 1 दिवस अगोदर आम्हाला सांगितलं होतं, की आज तुमची ब्रांचची जॉइनिंग येणार आहे. Joining है. आम्ही पहिले झोनल ऑफिसला रिपोर्ट केलेलं. तर 9:30-10 वाजेपर्यंत आम्ही तिथे बसलो. वाट बघत, की आता जॉइनिंग येणार, लेटर येणार. तर 55 मुलांपैकी 45 मुलांचं लेटर आलं. 10 मुलं आम्ही राहिलो आणि आम्हाला सांगितलं, की तुमची उद्या जॉइनिंग लेटर येऊ शकतं. 10 वाजता आम्हाला तिथून रिलीव्ह केलं आणि कोविड टाईम होता त्यामुळे ट्रेन बुकिंग पण होत नव्हती अवेलेबल. 11:30 वाजता एक लास्ट ट्रेन होती पुण्याची. ती बुक केली. 2:30च्या आसपास पुण्याला पोहोचलो आणि सकाळी 8 वाजता पेपर होता एसबीआय पीओचा. एसबीआय पीओचा पेपर दिला आणि परत इव्हनिंगला घरी. And next day? वर्किंग. So just can you imagine? Can you imagine this? कहते हैं ना बच्चे, मैडम मेरा एग्जाम यहाँ है, मुझे इतना दूर जर्नी करना है, मैं एक दिन पहले जाऊंगा, रेस्ट करूंगा, फिर एग्जाम दूंगा। ये हमारे सामने बच्चा है, एसबीआई असिस्टेंट की ज्वाइनिंग आने वाली थी। होगा हाँ. अनफॉर्चुनेटली नेक्स्ट डे आपको ब्रांच मिली, आप एग्जाम दे वापस आए, फिर आपने ब्रांच ली। ये ब्रांच सारा एक दिन में किया आपने थाने से पुणे की जर्नी थाने से में। पुणे की जर्नी में. सेम इंसिडेंट हुआ आईबीपीएस पीओ के वक्त. तब तक उन्होंने बोला की कल जॉइनिंग आ जाएगी. जॉइनिंग काही आली नाही. परत 2-3 दिवस लांबवलं. 4 फेब्रुवारीला आयबीपीएस पीओचा एक्झाम होता आणि 3 फेब्रुवारीला ब्रांचची जॉइनिंग भेटली. जवळपास 5:30-6च्या आसपास ब्रांचचं लेटर आलं. म्हटलं आता काय करावं? कारण जेव्हा आम्ही परमिशनसाठी गेलो, की तेव्हा पण आम्हाला हेच होतं, की तुम्हाला एसबीआयचं एक्झाम द्यायचंय तुम्ही द्या. पण अदर ऑर्गनायझेशन साठी तुम्हाला सुट्टी परमिशन नाही भेटणार भेटणार. नाही. ओके. कारण एक असतं ना, की एसबीआयचं आहे तुम्ही आणि आम्ही तुम्हाला दुसरीकडे का जाऊ देऊ? हम्म. तर ते नव्हतं. पण मग तरी थोडीशी हिंमत केली. त्या दिवशी पण तसंच 10-10:30च्या आसपास परत ट्रेन पकडली. तो पण सेंटर पुण्यालाच होतं. 11-1 वाजेच्या आसपास पोहोचलो आणि तेव्हा 7:30ची रिपोर्टिंग होती आय थिंक. रात्री 1ला तुम्ही पुण्याला पोहोचले हां. आणि सकाळी 7:30ची रिपोर्टिंग आणि होती. दिवसभर तुम्ही बँकेत होतो. बँकेतच होतो. काही रेस्ट नाही, काहीच काहीच नाही. नाही, काहीच नाही. ओके. आणि सकाळी 7:30ला आयबीपीएस पीएस पीओचा पीओचा पेपर. पेपर. 3.5 मेन्सला. तास. मेन्सचा मेन्सचा तो पण पेपर. आणि 3.5 तासाचा 3.5 तास पेपर पेपर. रात्री 1ला पुण्याला पोहोचले. हो. एंड देन यू अपीअर्ड फॉर द एग्जाम एंड यू क्लियर्ड दैट एग्जाम क्लिअर फाइनली। सो कहते हैं ना, नो मोर एक्सक्यूजेस फ्रॉम योर साइड एंड एवरीथिंग फ्रॉम योर साइड। अभी अपने एक्सक्यूजेस को हटा दो, फोकस एटलीस्ट कुछ नहीं तो अपने माँ बाप के चेहरों को देखो और उनके स्ट्रगल को देखो, तो फिर तुम्हारे और जीत के बीच में कोई नहीं रहेगा। तर शुभम सरांचे काही पण क्वेश्चन्स आलेले आहे, तर एक्युरसीचा काय रोल आहे या सगळ्यामध्ये? अॅक्युरेसी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण काय होतं ना, सध्या आता ह्या वर्षी पण तुम्ही बघितलं, की आर-आर-बी क्लेरिकलमध्ये की 45-46 अटेम्प्ट करून पण मुलांना 70 मार्क्स जातायत. सो अॅक्युरेसीला कायम नेहमी फोकस केला पाहिजे. कारण तुम्ही त्या क्वेशनसाठी 1 मिनिटं इन्व्हेस्ट करतायत आणि परत -2.5 येणं रिस्की. अॅक्युरेसीवर फोकस करा. जेवढा तुमचा स्कोर आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला प्लसच भेटणार आहे. सो अॅक्युरेसी नेहमी 100% टार्गेट करायची. 100% जेव्हा शुभम सर म्हणायचे तेव्हा पण तेच वाटायचं. हे Right. फेक आहे. असं कधी होऊ शकत नाही. 70-75% अॅक्युरेसी येते. जास्तीत जास्त आपण 90 पर्यंत जाऊ. पण जेव्हा रेग्युलरली वीकली टॉक बघितले, सरांचा तोच फोकस असायचा, की 100% 100% म्हटलं हा व्यक्ती जर सांगतोय ना, तर काहीतरी लॉजिक असेल, की एवढ्या ओपन प्लॅटफॉर्मवर म्हणतोय, की 100% अॅक्युरी आणा, आणा, आणा. मग त्याच्यावर वर्क केलं. 90, 92, 93, 95
आणि कन्सिस्टंटली काय होतं ना, की जेव्हा तुमचं 100% ॲक्युरसीसाठी टार्गेट असतं ना, तुमचं बॅक ऑफ द माइंड तेवढं तुम्ही प्रिपेअर असतात, की कॉन्सन्ट्रेशन लेव्हल तेवढं वाढतं, की आपला हा क्वेशन चुकायला नको. आणि एकदा तुम्ही 95 टू 100% ॲक्युरसी झोनमध्ये गेले ना, तुम्ही रिव्हर्स कधीच येत नाही. ओके, तो वो एक तुमची जोन में चले जाता झोन है में चले इंसान जाते की एकदा वन क्वेश्चन इज वेरी इवन सिंगल क्वेश्चन परसेप्शन इज इज वेरी व्हेरी इंपॉर्टेंट. इम्पोर्टंट. राइट, राइट, राइट. एनी अदर सजेशन विथ रिस्पेक्ट यू वांट टू गिव रिगार्डिंग योर मेंटल कैलकुलेशंस कुछ थे आप बता रहे थे हां. मुझे? हाँ. क्वांटचं असं आहे ना, की क्वांटमध्ये मुलांचं असं असतं, की स्पीड वाढत नाही किंवा अटेम्प्ट्स कमी होतात. त्यासाठी एकच तुम्ही करा, की जास्तीत जास्त मेंटल कॅल्क्युलेशन्स करा. म्हणजे सिम्प्लिफिकेशन आहे ना, तर सिम्प्लिफिकेशनला तुम्ही पेन पेपर यूज करू नका. तर माझं असं होतं, की समजा आपण टेबलवर बसलोय, तर पेन पेपर हातामध्ये साहजिक येणारच आहे. तर मी बेडवर झोपून घ्यायचो आणि अच्छा. क्वांटची सेक्शनल टेस्ट द्यायचो आणि टार्गेट असायचं, की 25 मार्क आले पाहिजे आपल्याला. जो दिस इज बेसिक आहे ते. दिस इज वेरी स्ट्रेंज. दिस इज वेरी वियर्ड. मैं पहली बार सुन रही हूँ. इनफैक्ट कोविड के ड्यूरेशन में बच्चों को कहती है कि सो के तुम रीडिंग करना, वो भी ऑडियो रीडिंग, मतलब ऑडियो बुक्स सुनना, एंड दैट इज द ओनली थिंग. बट तुम सो के मैथ्स के टेस्ट देते थे टेस्ट प्री देतो. के, और 25 मार्क्स आने चाहिए, ये आने चाहिए. माइंडसेट रखते थे. माइंडसेट रखते आते थे. थे मार्क्स? हां, सुरुवातीला 10, 12, 15 कारण मग कसं व्हायचं ना, की सवय नसायची ना. सिम्प्लिफिकेशनमध्ये एवढे नंबर्स असतात, की डोक्यामध्ये रिटेन नाही राहत. पण जसं तुम्ही कन्सिस्टंटली प्रॅक्टिस करत जाता ना, तुमच्या समोर एक व्हर्चुअल पेज क्रिएट होतं, की इथे हा नंबर आहे, इथे हा नंबर आहे, इथून हा कटिंग केला. ओके, हे ओके. सगळे तुम्हाला व्हिज्युअलाइज व्हायला लागतं. म्हणजे नंबर सीरीज आहे ना, ती पूर्ण डोळ्यासमोर येते. मग ती एक लिंक तयार होते, की एवढा डिफरन्स आहे हे. डी-आय पण तुम्ही तसे क्रॅक करू शकतात. इव्हन म्हणजे इथे ह्या लेव्हलपर्यंत पोहोचतो, की 20-22 येतायत. म्हटलं थोडा विदाउट अ पीस ऑफ पेपर एंड पेन. पेन, 20-22 मार्क्स आप प्री में ला रहे थे विदाउट अ पीस ऑफ पेपर एंड पेपर, पेन फॉर मैथ्स. मॅथ्स. तो बेसिकली इनको रसल क्रो का अ ब्यूटीफुल माइंड का खिताब बिल्कुल दे देना चाहिए. म्हटलं ऑसम, दैट्स सो. अजून थोडंसं काहीतरी हटके ट्राय करायचं. तर मग सरांचे मेन्स लेव्हल डी-आयचे सेशन असायचे. ओके. म्हटलं ते ट्राय करूया. ओके, तो आप वहां तक चले गए. मग मेन्सचे 2-2 तासाचे लाईव्ह सेशन्स पण असंच मस्त म्हणजे थोडासा आळशीपणा असायचा कंटिन्यू बसून-बसूनही त्रास व्हायचा. म्हटलं झोपून सेशन्स करू. मग त्याच्यामुळे काय झालं ना, एक आराम पण व्हायचा आणि लाईव्ह सेशन आणि आन्सर पण यायचे. मग मेन्स लेव्हल डी-आयचे पण त्याच्यामुळे प्रॅक्टिस एवढी झाली, की माइंडमध्ये नंबर्स खूप रिटेन व्हायला लागले. बघितल्या-बघितला क्लिक. That's awesome. That's really awesome to listen. Anything else बेटा that you want to share with the audience, या सुनने वालों को आप कुछ और बताना चाहेंगे ऐसी चीज? हे सांगेल की मॉक टेस्टचं एनालिसिस खूप प्रॉपर करा. आता जे मुलं घरी स्वतः स्टडी करतायत त्यांना तर कोणी गाईड नाहीये. म्हणजे ठीक आहे आता कोचिंगला आहेत जेव्हा फिजिकल कोचिंग होती तुम्ही डाउट क्लिअरिंग घ्यायचे, सर्व गोष्टी आहेत. पण घरी तुम्हाला कोणीच नसतं. तर एवढंच आहे की मिरर जी मॉक आहे तो तुमचा आरसा आहे, की हम्म. तुम्ही जो स्टडी करताय ते तुमच्या मॉकमध्ये रिफ्लेक्ट होतंय. तुम्ही जर म्हणताय मी रोज 7-8 तास स्टडी करतोय, मॉकमध्ये स्कोर येत नाही, काहीतरी तुमचं चुकतंय. तर मॉकचं एनालिसिस तेवढं प्रॉपर करा. एक मेन्सची मॉक जर तुम्ही दिली ना त्याला 2 दिवस पण जातात Analysis साठी. पण एनालिसिससाठी. ते प्रॉपर पाहिजे. प्रॉपर पाहिजे, की तुमचं टार्गेट असलं पाहिजे, की जसं मी सांगितलं, की +1 पर्सेंटाइल फक्त. राईट. आज 60% आला ना, उद्या मी 61 आणेल, जास्त नाही. जे चुकलंय ते सर्वात पहिले जे चुकलंय त्याचा 1 मार्क वाढवा. नंतर जे तुम्हाला येतंय, पण थोडीशी कन्सेप्ट तुमची वीक होती म्हणून तुम्ही मागे राहिले त्याचा 1 मार्क वाढवा. मेन्स लेव्हल डी-आयसाठी सांगेल, की प्रत्येक मुलाला तो 70-80% डी-आय क्रॅक करता येतो. म्हणजे जो टेबलमध्ये डेटा दिलाय ना 78% सगळे तिथपर्यंत पोहोचतात. पण शेवटची लिंक सापडत नाही. हम्म. मग ती तुम्ही प्रॅक्टिस तशी करा, की भले सुरुवातीला अर्धा तास, पाऊण तास जातो. भले मेन्स लेव्हलची डी-आयला 1 तास पण जातो. हम्म. पण तुम्हाला ती सवय असली पाहिजे. तर ते आहे, की तुम्ही तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. ती तुमची प्रॅक्टिसची हॅबिट असली पाहिजे. दुसरी गोष्ट एका सब्जेक्टवर कधीच डिपेंडंट राहू नका. म्हणजे माझा जर सब्जेक्ट स्ट्राँग मला चांगला जायचा ना, तर एस-बी-आय क्लेरिकलमध्ये सगळ्यात लोएस्ट अटेम्प्ट म्हणजे 15 अटेम्प्ट माझे फक्त क्वांटमध्ये झाले. बाकी सगळ्या सब्जेक्टला मी चांगलं केलं. माझा मित्र होता, त्याचं रिझनिंग खूप स्ट्राँग होतं आणि त्याचा रिझनिंगमध्ये खेळ झाला. म्हणजे जो तुमचा स्ट्राँग सब्जेक्ट आहे ना, तुमच्या शिफ्टला तोच अवघड येणार आहे. असं पकडून चला आणि प्रिपरेशन करा. सगळ्या सब्जेक्टला इक्वल डिस्ट्रिब्युशन असलं पाहिजे. Distribution. जी-एचं खूप जास्त हवा करून ठेवलेली. जी-एला जास्त वेळ नका देऊ. रोजचं 1 सव्वा तास सफिशियंट आहे. 40 मार्काचा पेपर आहे, 27-28 येतात सफिशियंट आहे. सो ते एक असलं पाहिजे. नंतर तुमच्यासोबत जी मंडळी असते, म्हणजे फॅमिली असो, फ्रेंड्स Friends. असो, ते खूप महत्त्वाचे. घरच्यांचा कॉन्फिडन्स माझा नेक्स्ट लेव्हल होता, की जेव्हा मी एक्झामला जाणार, तेव्हा बाकीच्यांच्या घरचे म्हणायचे, "बाळा टेन्शन नको घेऊ, ऑल द बेस्ट." हे ते. पण माझ्या मम्मीचं वेगळंच. "अरे मयूर,
तुला पोस्टिंग कुठे भेटेल रे? अच्छा, तो शी वाज सो कॉन्फिडेंट। कॉन्फिडेंट. कहते हैं ना, होप किसे कहते हैं, उम्मीद किसे कहते हैं। तो आपकी मम्मी की उम्मीद ये थी कि बाबा येस. डायरेक्टली एग्जाम को जाने से पहले पोस्टिंग पूछती थी, यानी शी वाज सो कॉन्फिडेंट अबाउट यू। येस. सो नाइस टू हियर दैट। बाकी मित्र पण खूप चांगले भेटले. माझी बेस्ट फ्रेंड नेहा, तिला पण मी थँक यू बोलेल. माझ्याकडे लॅपटॉप नव्हता. मी मोबाईलवरच स्टडी करायचो. ओके, तर प्रिपरेशनसाठी तिने मला लॅपटॉप दिला. जवळपास 10 ते 11 महिने तिचा लॅपटॉप माझ्याकडे होता. बहुत बड़ी बात है। प्रिपरेशनमध्ये तिने मला खूप सपोर्ट केला. मोटिव्हेशन तिने खूप दिलं. फ्रेंड्स माझे असे होते, मला आइन्स्टाईन म्हणजे चिडवायचे की काय, पण आइन्स्टाईन म्हणायचे मला, ओके, की "मयूर तू करू शकतो. तू जर नाही करू शकत तर कोणीच नाही करू शकत." म्हणजे ती राइट, पॉझिटिव्ह एनर्जी कायम असायची, की नाही आपल्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे. तुम तर कर सकते हो। पॉझिटिव्ह मित्र नेहमी असू द्या. असं नाही की वरवर कौतुक करणारे. जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी मला ओरडलं पण आहे. ते मित्र तुमचे सोबत असले पाहिजे. फॅमिलीचा सपोर्ट असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी असल्या तर माणूस बिल्कुल कर कर सकता है। तो सकता. फोकस के अलावा डिस्ट्रैक्शन का तो कोई सवाल ही नहीं उठता। सवाल नाही. आणि जेव्हा फर्स्ट सिलेक्शन झालं क्लेरिकलचं, सिलेक्शन झालं. पण आई-वडील खुश होते, पण तेवढे खुश नव्हते, की त्यांचं म्हणणं होतं, की "यार तुझ्यात पोटेन्शियल आहे. तू ह्या पोस्टवर नको थांबायला. आम्हाला तुला ऑफिसर म्हणून बघायचंय." मग तिथून तो पण एक पॉइंट होता, की ऑफिसरसाठी अजून स्ट्रगल केला. स्ट्रगल के ते लिए अभ्यास सोडला नाही. एस-बी-आय किंवा यू-पी-एस-पी. कहते हैं ना, माँ बाप की दिखाई हुई एक भरोसा, माँ बाप का दिखाई हुई एक हिम्मत पूरी दुनिया की हिम्मत से बढ़ के होती है। और वही कहते हैं ना कि आपकी मम्मी कहती थी एग्जाम को बच्चा जा रहा है और कह रही है मम्मा कि पोस्टिंग कहाँ मिलेगी, यानी किस लेवल का कॉन्फिडेंस अपने बच्चों पे। पूरी दुनिया एक तरफ, माँ बाप का भरोसा एक तरफ। सो पेरेंट्स के लिए सजेशन है कि अपने बच्चों को सिर्फ उतना एक 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 थोड़ा सा एक मिनट निकाल के कह दो कि तुम्हारे अंदर वो है, वो अपने ऊपर बहुत कॉन्फिडेंट। आपके वर्ड्स उसके रगों में ब्लड बन के घूमेंगे, तो आपके वर्ड्स इतने इंपॉर्टेंट होते हैं। दिस स्पेशली फॉर ऑल द पेरेंट्स आउट देयर। सो एनीवेज मयूर, दिस इज अ स्मॉल टोकन ऑफ एप्रिसिएशन, टोकन ऑफ लव, टोकन ऑफ आई कैन से थैंक यू हर चीज के लिए। ओके, सो दिस इज अ स्मॉल गिफ्ट फॉर यू। और आप बहुत आगे जाओ लाइफ में, एसबीआई पीओ तो बन गए हो, वर्किंग हो, और भी बड़ी पोस्ट निकालो, और दोबारा से जब सीओटी में आओ तो अपने पेरेंट्स को लेकर आओ, स्पेशली योर फादर। आई वांट टू से कि उनकी अमेजिंग. हिम्मत की सच में दाद देनी चाहिए। कीप इट अप नक्की. बच्चा, दिस इज फॉर यू। थैंक थँक यू यू सो सो मच. मच मयूर फॉर बीइंग अ पार्ट ऑफ एसएसए। ओके, थँक यू. थैंक यू। थँक यू सो मच.